हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि हा आहे डे सेकंड आणि मी आलेली आहे गावी माणगावला आणि आज आहे डे सेकंड म्हणजे वेडिंग डे आणि वेडिंग रिच्युअल्स पण सकाळी सकाळी चालू झाले होते. म्हणजे सकाळचे 9 वाजले होते. त्यानंतर वेडिंग रिच्युअल्स लगेचच चालू केलेले आहेत. कारण 2:15चं समथिंग मुहूर्त होता. बट रेडी होईपर्यंत सगळं आवरेपर्यंत खूप वेळ जाणार होता. त्यामुळे सगळे रिच्युअल्स आधीच चालू केलेले होते. तर हे काहीतरी रिच्युअल्स आहे. याला नीम सांडणे असे म्हणतात. तुम्हालाही माहीत असेल कदाचित. आणि या सगळ्या विधी ज्या आहेत, रिच्युअल्स जे आहेत, ते कोकणातल्या लग्नामध्ये होतातच होतात. विधीमध्ये मस्त काकू गाणंही म्हणत होत्या, ते तुम्ही ऐका. आम्ही बोलला तर तुम्ही बोला. तिच्या बाबांना सांगा, तिच्या बाबांना सांगा. अंगणीची कळ झाली, अंगणीची कळ झाली. नाही लावायचा. आणि त्यानंतर नीम सांडून झालं होतं. त्यानंतर ही दुसरी विधी काहीतरी होती. मला याबद्दल काहीच आयडिया नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही एक्सप्लेन नाही करू शकणार याबद्दल. बट मला खूप मज्जा येत होती हे सगळं बघून, की काहीतरी नवीन आपण बघतोय. आणि हे असं लाकडासारखं काहीतरी ठेवलं होतं आणि त्याला अशा पुऱ्या बांधल्या होत्या आणि त्यानंतर तिच्या हातात नारळ आणि जे विड्याचं पान असतं ते देऊन अशी पूजा केलेली आहे. त्यानंतर तिच्या मामाने तेच लग्नाच्या मांडवावर असं फेकलेलं आहे. ही काहीतरी पद्धत त्यांच्याकडे होती. या सगळ्या पद्धतीबद्दल मला काही आयडिया नाही आहे, बट सगळं खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. त्यानंतर ही एक रिच्युअल्स होती. ते म्हणजे नवरी मुलगी मामाच्या मांडीवर बसते. त्यानंतर नवरी मुलगीला हळदी कुंकू लावलं जातं. त्यानंतर आरती केली जाते तिची, गोडाधोडाचं तिला दिलं जातं आणि जी साडी असते, जी लग्नाची साडी असते, ती मामाकडून तिला दिली जाते. त्यानंतर नवरी आपली तयारी करण्यासाठी रेडी होते. अशी काहीतरी पद्धत आहे ही. तर ही इकडे रिच्युअल्स एक चालू होती. ही तिची मामी आहे आणि तो मामा आहे. तर दोघांचीही मामीने अशी मस्त पूजा केलेली आहे. म्हणजे हळद कुंकू लावून घेतलेलं आहे, आरती करून घेतलेली आहे, गोडधोड पेढा दिलेला आहे. त्यानंतर नवरी मुलीच्या पाया पडलेली आहे. म्हणजे असं म्हणतात, या दिवशी नवरी मुलीचा मान असतो, त्यामुळे तिच्या पाया पडलं जातं आणि नवरी मुलीचा हा उपवास असतो. ही तुम्हाला माहीत असेल. हे सगळीकडे कॉमनच आहे आपल्या महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये. आणि त्यानंतर तिला मामा मामीकडून लग्नाची साडी दिली जाते. तर ही साडी आहे जी ती लग्नाला नेसणार आहे. म्हणजे जेव्हा विधी होतील तिचे, तेव्हा ती वेअर करणार आहे. तेव्हा मामा ही साडी तिला देतो. असं एक रिच्युअल्स आहे. तर त्याचे काही फोटोज काढलेले आहेत आणि अशा मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. त्या मुंडावळ्याही लग्नात तिला बांधायच्या असतात आणि हे असं चाकू दिला जातो. बट ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात मला नाही माहिती आहे. मी जर रॉंग काही बोलत असेन तर मला माफ करा, बट एक्झॅक्टली काय बोलतात मला आयडिया नाही आहे. तर ते असं एका हातात दिलं जातं आणि ते लग्न होईपर्यंत असं हातातच आपल्याला पकडून ठेवायचं असतं आणि त्यानंतर हळकुंड असतं ते हातात बांधलं जातं. हे एक मला माहीत आहे, जे कॉमन आहे सगळ्या वेडिंगमध्ये. तर हे असं हातात बांधलं जातं मामाकडून आणि एका हातात अशी सुरी दिली जाते. ती लग्न होईपर्यंत आपल्याला हातातच पकडून ठेवायची असते. आणि हे सगळं झाल्यानंतर असं मस्त असं रिच्युअल्स तिचं झालेलं आहे हे सगळं. त्यानंतर आम्ही तिला घेऊन गेलो होतो मेकअपसाठी. कारण मेकअपला नॉर्मल ब्रायडल मेकअप असेल तर 2-3 तास आरामात जातात. त्यामुळे ही सगळं तिचे रिच्युअल झाल्यानंतर आम्ही तिला मेकअपसाठी घेऊन गेलो होतो. आणि ही एक अशी साडी आहे जी मामीला तिने गिफ्ट दिलेली आहे. मी बघू शकता, मी काही मेकअप वगैरे केला नव्हता कारण खूप गरम होतं आणि एवढ्या लवकर मेकअप करून बसणं म्हणजे पूर्ण मेकअपची वाट लागेल. त्यामुळे मी काही रेडी झाले नव्हते. मी तशीच होते अंघोळ वगैरे करून आणि नाश्ता केलेला होता. त्यानंतर नवरी मुलीचा मेकअप करायला घेतला आहे आणि ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ती आहे मनाली आणि ही आमची क्लासमेट आहे. क्लासमेट म्हणजे आम्ही सेम स्टँडर्डला होतो, पण आमचे डिव्हिजन्स हे डिफरंट होते. बट ही पण खूप फ्रेंडली आहे आणि ही आहे तिची बहीण आणि तिचं
पूर्ण लूक आहे आणि हेअर्स आहेत हे या दोघींनी मिळून केलेले होते आणि एवढा छान मेकअप तिचा केलेला होता. तर मीही तिकडेच होते आणि मी बघत होते की नक्की कशाप्रकारे ते लोकं मेकअप करत आहेत आणि एवढी भारी मूव्हमेंट होती की मला खूप छान वाटत होतं की माझी लाडकी मैत्रीण आता काही तासातच भोल्यावर चढणार आहे आणि तिचा मेकअप होतोय. तर खूप असं मस्त वाटत होतं आणि खूप छान मेकअप या दोघींनी केला होता आणि तिने मेकअपसाठी एक म्हणजे एकदम सटल असं काहीतरी निवडलं होतं. एकदम असं ब्राईट असं तिला काही नको हवं होतं आणि तसंच त्यांनी करून घेतलेलं आहे आणि मस्त असं छान मेकअप केलेला आहे. जर ह्यांचं काही आय-डी आहे, आय थिंक हिचा आय-डी मनालीचा आणि तिच्या बहिणीचा. जर तो त्यांचा आय-डी त्यांनी मला दिला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ॲज अ पोस्टमध्ये मेन्शन करेल. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल, तिचा मेकअप तुम्ही पुढे बघूच शकता आणि त्यांचं काम हे मला प्रचंड आवडलेलं आहे. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. तर त्यांचं आय-डी वगैरे मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मला स्पेशली तिचा आय मेकअप हा खूपच आवडलेला होता. खूपच मिनिमल असा मेकअप केला होता, पण ती एकदम छान दिसत होती. बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला माहीत आहे गरमीमध्ये आणि ते पण गावी लग्न ओपन असं मांडवामध्ये म्हणजे स्वेटिंग वगैरे खूप होतं. पण ते काहीही तिला जाणवलेलं नाही आणि काही तिच्या चेहऱ्यावरही दिसत नव्हतं. असे मस्त कर्ल्सही त्यांनी केले होते आणि असा खोपा बांधला होता. हा तिच्याच केसांचा खोपा आहे नॅचरल. असं आर्टिफिशियल काही यूज केलेलं नाही आहे आणि असे फक्त असे चंद्रकोर लावलेले होते आणि एवढं छान वाटत होती ही तिला हेअरस्टाईल खूपच मस्त. आणि हे सगळं झाल्यानंतर, हेअर झाल्यानंतर आणि मेकअप झाल्यानंतर तिला साडी नेसवायला घेतलेली आहे आणि तिला नऊवारी साडी नेसायची होती. पण नऊवारी ॲज अ ब्राह्मणीमध्ये तिला नेसायची होती आणि त्यांनी मस्त अशी ब्राह्मणी साडी तिला नेसून दिली आहे आणि आमची सुंदर, गोड ब्राईड रेडी आहे आणि किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता. तिला असं काला टिक्का पण आम्ही लावला होता, कारण खरंच खूप छान दिसत होती ती. आणि त्यानंतर लगेचच नवऱ्या मुलाकडची मंडळी आली होती. सगळी तयारी झालेली होती कारण मुहूर्त जवळ येत होता. आणि त्यानंतर अजून काही रिच्युअल्स बाकी होते ते म्हणजे ओटी जी आपली असती 5 नारळाची आणि ती पूर्ण लग्न होईपर्यंत आपण बांधून ठेवतो म्हणजे नवरी मुलीला असं बांधून ठेवतात ती ओटी. तर ही 5 नारळाची ओटी अशा बायका होत्या 5 त्या भरत होत्या तिची ओटी. आणि त्यानंतर यांच्याकडे असे रिच्युअल्स आहे की जे आपलं माहेरचं मंगळसूत्र असतं ते आधीच घातलं जातं. ही अशी रिच्युअल तुमच्याकडेही आहे काय मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे तिला असं मंगळसूत्र आधीच वेअर केलं होतं आणि त्यानंतर तिची 5 नारळांची ओटी भरली गेली. याच मोमेंटला माझी दुसरी जिवलग मैत्रीण म्हणजे शाळेतली मैत्रीण ती म्हणजे गीतांजली तीही याच मोमेंटला आली होती आणि आम्ही हे सगळं खूप एन्जॉय करत होतो. आणि ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. त्यानंतर अशी साडी तिला दिली गेली आणि त्यानंतर या 5 नारळाची ओटी घेऊन अशी बांधली गेली तिला आणि हे असं काहीतरी इकडे एका साईडला पूजा केलेली होती. यालाही काय म्हणतात मला आयडिया नाही आहे. आणि त्यानंतर जसजसा मुहूर्त येत होता, नवरा मुलगा हा भोल्यावर चढला होता, त्यानंतर तिला हळदीच्या मुंडावळ्या बांधल्या गेल्या. तुमच्याकडे पण हळदीच्या मुंडावळ्या बांधतात का हेही मला सांगा. आणि त्यानंतर दुसऱ्या ज्या मुंडावळ्या असतात मोत्यांच्या वगैरे त्याही तिला बांधल्या गेल्या. त्यानंतर तिचा मामा आला आणि मामा तिला लग्नासाठी लग्नमंडपात घेऊन गेला उचलून. तिने सर्व देवांच्या पाया पडली होती ती आणि त्यानंतर लगेचच ती लग्नासाठी उभी राहणार होती. थोडी इमोशनल होत होती ती. बट सगळ्यांनाच माहीत आहे की ही मुमेंट काय असते की आपण लग्न होऊन दुसऱ्या घरी जाणार असतो तर ती मुमेंट एक वेगळीच असते. तर आपल्याला काय वाटत असेल किंवा काय नाही हे त्या मुमेंटला गेल्याशिवाय नाही समजणार आपल्याला. आपल्यामधलेही काही जणी असतील ज्यांची लग्न होणार असतील किंवा झाली असतील त्यांना माहीत असेल की ही फिलिंग काय असते, ही मुमेंट काय असते. त्यानंतर सगळं वऱ्हाड हे जमलं होतं. बघू शकता किती माणसं आहेत मंडपात. त्यानंतर लग्नघटिका समीप आली आणि मंगलाष्टका सुरू झाली. नेत्रवती महासुरनदी पूर्णजलैः समुद्रसहिता कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम् कावली गोपश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलम् आली जन्मी जन्मोची जोडी आईची माया अंगावर ठेवतो बाबांची छाया विसरू नको तू
आईची माया अंगावर ठेवतो बाबांची छाया विसरू नको तू आठवण ठेवतो आई वडिलांची साजली जन्माची जोडी साजली जन्माची जोडी नवराच्या नेत्रातून जोडी साजली जन्मीची जोडी. आपल्या विठोबा रखमाईच्या देवळात जेवणाची सेव केलेली आहे. सर्वांनी जेवून जायचं आहे, कोणी असं जायचं नाही आहे. जेवण चालू केलेलं आहे विठ्ठल रखमाईच्या मंदिराच्या इथं. सर्वांनी पाहुणे मंडळांनी जेवून घ्यायचे आहे. फायनली असं मस्त वैभव आणि प्रतिमाचं लग्न झालेलं होतं. त्यानंतर आम्ही लगेचच जेवायला गेलो, कारण माझी जी मैत्रीण होती गीतांजली, तिला लगेचच निघायचं होतं. तर ही आहे गीतांजली, तिचा भाऊ. असं मस्त आम्ही जेवायला बसलेलो आणि तीही खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी मला भेटत होती. जेवणामध्ये होतं काजू मटारची भाजी, डाळ, भात असं सगळं काही मस्त. त्यानंतर अजून विधी चालू होते त्यांचे. असं मंगळसूत्र वैभवने घातलेलं आहे प्रतिमाला आणि त्यानंतर त्यांच्या सप्तपदी झालेल्या आहेत. मस्त असा होम केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी सप्तपदी घेतलेल्या आहेत, 7 वचनं दिलेली आहेत एकमेकांना आणि मस्त असं लग्न पार पडलेलं आहे. खूपच या मोमेंटला मी इमोशनल होते, कारण लहानपणापासूनची माझी मैत्रीण आणि तिचं आज लग्न होतं आहे, ही मोमेंट म्हणजे माहीत असेल तुम्हाला काही जणांना, बट एक असतं एक्साइटमेंट की लग्न करते ती आणि तिचं लग्न झालं आहे आता आणि खूप छान असा मस्त मुलगा तिला भेटला आहे ॲज अ वैभव. त्यालाही मी सांगेन की नेहमी तिची काळजी घ्या आणि नेहमी असेच सोबत राहा, नेहमी एकमेकांवर प्रेम करत राहा. तुमचं प्रेम हे असंच फुलत राहू दे, वर्षोनवर्ष असंच फुलत राहू दे आणि माझ्या या शुभेच्छा नेहमी तुमच्याबरोबर आहेत. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. त्यानंतर फूडचे रिच्युअल्सही चालू होते. ते म्हणजे नवऱ्या मुलाकडून जोडवी आणि असे पायातले पैंजण आले होते, तर ते तिला घातलेले आहेत. आणि पुढे त्यानंतर जे 7 वचनाचे रिच्युअल्स असतात ते सगळं इकडे चालू होतं आणि खूप काही असं मस्त वाटत होतं मला. आणि हे सगळं झाल्यानंतर लगेचच रिसेप्शन झालेलं आहे. म्हणजे तिचा रिसेप्शन लूक वेगळा होता, बट सगळ्यांना निघायचं होतं त्यामुळे रिसेप्शन झालेलं आहे लगेचच. आणि त्यानंतर हा गृहप्रवेशाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा पुढे. सून घरात आली म्हणजे लक्ष्मी आली असं म्हणतात, तर तिच्या पावलांना असं कुंकू लावलेलं आहे आणि तिचा गृहप्रवेश झालेला आहे. आणि आता यामध्ये काही जण म्हणतील की माप वगैरे ओलांडलं नाही आहे तिने, तर ही रिच्युअल्स त्यांची पुढे आहे, कारण नवरा मुलगा अजूनही उंबरठ्याच्या बाहेर आहे. कारण सगळ्याकडच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे आपण असं कोणाला काही जज नाही करू शकत. बट एक मज्जा असते. रिच्युअल्स म्हणजे काय, तर ह्या परंपरा असतात ज्या वर्षानुवर्षे जपलेल्या असतात, त्यामुळे ह्या सगळ्यांकडच्या परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे इकडे यांच्याकडची पद्धती वेगळी आहे, कारण घरात नवरी मुलगी आलेली आहे आणि त्यानंतर तिने माप ओलांडलेला आहे. आणि आता यानंतर नवऱ्या मुलाच्या हातात असे तांदूळ दिले जातात आणि त्यानंतर हे तांदूळ असे घेऊन म्हणजे असं दोघांच्या हातात असे पकडायचे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि त्यानंतर हे हळूहळू असे टाकत ते देवघरात जातात, जे गावचं मेन घरातलं देवघर असतं त्यामध्ये. त्यानंतर नवऱ्या मुलाचा जो भाऊ आहे तो हे असे तांदूळ गोळा करतो, अशी काहीतरी रिच्युअल्स त्यांच्याकडे आहे. हे तांदूळ गोळा करून तो मागून असा मंदिरात जातो, जे घराचं देवघर असतं आपलं मेन तिकडे. त्यानंतर नवरा मुलगा त्याला विचारतो की काय घेऊन येतोयस, अशी काहीतरी पद्धत त्यांच्यात आहे. बट सगळं काही खूप छान आहे आणि खूप मस्त वाटत होतं आणि खूप मज्जा येत होती. बोल बोल मोठे बोल बोल. हे कशासाठी?
आणि त्यानंतर दोघांनीही मस्त देवाकडे प्रार्थना केलेली आहे, देवाची पूजा केलेली आहे आणि आपल्या न्यू मॅरिड लाईफसाठी काहीतरी विशेष केले आहेत आणि खूप असं मस्त त्यांचं लग्न झालेलं आहे. तर असा होता आजचा मस्त ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि परत एकदा प्रतिमा आणि वैभवला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या नवीन आयुष्यासाठी. आणि त्यांचा रिसेप्शन लूकचा फोटो मला प्रॉपर भेटलेला नाही आहे, तर बाकी काही फोटो माझ्याकडे आहेत ते तुम्ही पुढे बघा. तोपर्यंत बाय बाय.